वाल्मिक कराडचा बीड जिल्हा रुग्णालयातला आयसीयूचा व्हिडिओ समोर. कराडसाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी घेतला आक्षेप. परळीतल्या बापू आंधळे हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ ट्विट. जखमी महादेव गित्तेवर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा व्हिडिओमध्ये दावा. मुंबईत राम मंदिर स्टेशनजवळ 20 वर्षांच्या तरुणीवर बलात्काराची घटना उघड. गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडले. रिक्षा चालकाला अटक. उद्धव ठाकरे स्वबळाबाबत बोलले, पण टोकाची भूमिका नव्हती. शरद पवारांची माहिती. तर ठाकरेंची स्वबळाची भूमिका असेल तर त्यांचं स्वागत. नाना पटोलेंचा टोला, पण चर्चा करण्याची थोरातांची तयारी. शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री होते. त्यांनी शेतकरी आणि सहकारासाठी काय केलं? अमित शहांचा घणाघात. केवळ मार्केटिंग नाही तर जमिनीवर काम करावं लागत असल्याचाही लगावला टोला. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख. अमित शहा यांच्यावरच्या टीकेवरून आशिष शेलारांचा पलटवार. ठाकरेंकडे एक दिवस हम दो हमारे दोस्त राहतील. बावनकुळेंचा टोला. राज्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता. 3 पक्षांसाठी 1.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यासाठी पवार आग्रही असल्याची माहिती. हल्लेखोराला खोलीत कोंडून ठेवलं तरी तो गायब झाला. सैफ अली खानचा जबाब. हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करत असताना झटापट झाल्याची दिली माहिती. सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी शरीफुल इस्लाम नाही. वकिलांचा कोर्टामध्ये दावा. खासगी लॅबमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो मॅच करण्यासाठी पाठवल्याची माहिती. भंडाऱ्यामधल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट. 7 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर. स्फोटानंतर 700 मीटर अंतरावर उडाले बिल्डिंगचे पत्रे. राज्यामध्ये वाहन प्रवास महागला. एसटी तिकीट दरात आजपासून 15% वाढ. तर रिक्षा आणि टॅक्सीचं किमान भाडं 1 फेब्रुवारीपासून 3 रुपयांनी वाढणार. परिवहन मंत्र्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. अभिनेत्री ममता कुलकर्णी झाली संन्यासी. किन्नर आखाड्यात प्रयागराजमधल्या महाकुंभात घेतली दीक्षा. श्री यमाई ममता नंदगिरी असं नामकरण. शार्दूल ठाकूरने पुन्हा राखली मुंबईची लाज. नाबाद शतकासह टीमला सावरलं. तनुष कोटियांसह 173 धावांची नाबाद भागी. मुंबईची आघाडी 188 धावांची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.